नमस्कार. कधी रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे पाहिलं आहे का? आणि त्या चमचमणाऱ्या ताऱ्यांमध्ये ज्या कथा दडलेल्या आहेत त्यांचा विचार केला आहे का? आज आपण याच ताऱ्यांच्या दुनियेत जाणार आहोत. एक अशी दुनिया जिथे प्रत्येक तारा एक गोष्ट सांगतो आणि हे सगळे तारे मिळून आकाशात एक भव्य नकाशा तयार करतात. चला तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. हजारो वर्षांपासून माणूस या अथांग आकाशाकडे पाहत आला आहे. या ताऱ्यांनी आपल्याला नेहमीच आकर्षित केलंय. आपल्या पूर्वजांसाठी तर हे तारे केवळ सुंदर नव्हते, तर ते त्यांचे मार्गदर्शक होते, त्यांचं कॅलेंडर होतं आणि त्यांच्या कथांचं एक मोठं भांडार होतं. आपली आजची गोष्ट सुरू होते लडाखच्या नुब्रा खोऱ्यातून. इथे ना यांगोळ आणि दोर्जे नावाची 11 वर्षांची जुळी मुलं राहतात. त्यांचे पूर्वज जसे उंट्यांच्या तांड्यांसोबत प्रवास करायचे आणि दिशा शोधण्यासाठी याच ताऱ्यांचा वापर करायचे, अगदी तसंच आश्चर्य ही मुलं रोज रात्री अनुभवतात. आज आपण या आकाशाचं रहस्य 4 भागांमध्ये उलगडणार आहोत. पहिल्यांदा आपण बोलू ताऱ्यांकडे पाहिल्यावर जो एक विलक्षण अनुभव येतो त्याबद्दल. मग आपण जाणून घेऊ त्यांच्या प्राचीन नकाशांबद्दल. त्यानंतर खगोलशास्त्राच्या नजरेतून त्यांचं महत्त्व समजावून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी आपण स्वतः हा ताऱ्यांचा प्रवास कसा सुरू करू शकतो हे पाहू. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. आश्चर्याने भरलेले आकाश. रात्रीच्या आकाशात असं नेमकं काय आहे जे आपल्याला इतकं खिळवून ठेवतं? चला जाणून घेऊया. बघा, नुब्रेमध्ये हवा आणि प्रकाशाचं प्रदूषण जवळजवळ नाहीये. त्यामुळे रात्रीचं आकाश एकदम स्पष्ट दिसतं. यँगडॉल आणि दोर्जे रोज रात्री हजारो तारे पाहतात आणि त्यांना एक प्रचंड विस्मय वाटतो. खरं तर हेच ते सौंदर्य आहे जे शहरांच्या गजबजाटात कुठेतरी हरवून गेलंय. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, आकाशातील प्राचीन नकाशे. म्हणजे बघा, तारे फक्त सुंदर नव्हते, तर ते आपल्या पूर्वजांसाठी जगण्याचं एक महत्त्वाचं साधन होतं. ते या ताऱ्यांना कसं वाचायचे, चला पाहूया. असा विचार कधी मनात आलाय का? जसं आपण कागदावरचे ठिपके जोडून चित्र बनवतो, अगदी तसंच आकाशातल्या ताऱ्यांना काल्पनिक रेषांनी जोडून काहीतरी आकार बनवण्याचा प्रयत्न कधी केला आहे का? खूप पूर्वी जेव्हा मनोरंजनाची साधनं नव्हती, तेव्हा लोक ताऱ्यांमध्ये प्राणी, वस्तू किंवा त्यांच्या कथांमधली पात्र शोधायचे. पण हे फक्त मनोरंजन नव्हतं विशेषतः खलाशी आणि प्रवाशांसाठी हे तारे दिशा शोधण्याचे एक अत्यंत महत्त्वाचं साधन होतं. चला तर मग आता आपल्या प्रवासाच्या तिसऱ्या आणि माझ्या मते सर्वात रंजक भागाकडे वळूया. खगोलीय नकाशाचे रहस्य. पाहूया या ताऱ्यांच्या आकृत्यांमागे नेमकं विज्ञान काय आहे. तर नक्षत्र किंवा तारकासमूह म्हणजे नेमकं काय? बरं, पूर्वी आपण ताऱ्यांच्या एखाद्या विशिष्ट आकाराला तारकासमूह म्हणायचो. पण आता आधुनिक खगोलशास्त्रानुसार तारकासमूह म्हणजे फक्त ताऱ्यांचा एक गट नाही, तर आकाशाचा एक निश्चित केलेला भाग आहे. आणि एक गंमत माहितीये का? आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघांनी संपूर्ण आकाशाला अशा 88 अधिकृत भागांमध्ये विभागलं आहे. म्हणजे जसे नकाशावर वेगवेगळे देश असतात ना, अगदी तसेच आकाशात हे 88 तारकासमूह आहेत. या चित्रात ज्या हिरव्या रेषा दिसतायत ना, त्याच काल्पनिक सीमा आहेत ज्या आकाशाला 88 भागांमध्ये विभागतात. याचा अर्थ असा की तारक समूह म्हणजे केवळ ते चमकणारे तारे नाहीत, तर त्या ताऱ्यांसोबत त्यांच्या आजूबाजूचा संपूर्ण प्रदेश. आणि गंमत म्हणजे एकाच तारकासमूह दिसणारे तारे प्रत्यक्षात एकमेकांपासून खूप खूप दूर असू शकतात. आणि लाखो वर्षानंतर ह्या ताऱ्यांच्या गतीमुळे ह्या आकृत्या पूर्णपणे बदलून जातील. आता बघा, आकाशातले काही तारे सुरुवातीला असे विखुरलेले दिसतात, पण जेव्हा आपण त्यांना काल्पनिक रेषांनी जोडतो तेव्हा एक कथा जिवंत होते. जसं की हे आहे मृग नक्षत्र, म्हणजे एक शिकारी. त्याच्यासोबत आहे त्याचा विश्वासू कुत्रा बृहल्लुब्धक, आणि तो सामना करतोय वृषभ म्हणजेच बैलाचा. आणि एक रंजक गोष्ट सांगतो, याच बृहल्लुब्धक तारकासमूहात आहे व्याध म्हणजेच सिरियस, जो आपल्या रात्रीच्या आकाशातील सर्वात तेजस्वी तारा आहे. उत्तर: आकाशात 2 आकार तर अगदी सहज ओळखता येतात. एक म्हणजे सप्तर्षी, ज्याला बिग डिपर म्हणतात, आणि दुसरा ध्रुवमत्स्य म्हणजे लिटिल डिपर. आणि याच ध्रुवमत्स्याचा एक भाग आहे ध्रुवतारा, जो नेहमीच उत्तर दिशेला स्थिर राहून प्रवाशांना मार्ग दाखवत आला आहे. पण खरी गंमत तर ही आहे की प्रत्येक संस्कृती एकाच ताऱ्यांच्या समूहात वेगवेगळ्या कथा पाहते.
उदाहरणार्थ, मध्य भारतातील काही आदिवासी लोक सप्तर्षीला आजीची खाट मानतात, जिला 3 चोर चोरून नेत आहेत. हे तर फक्त एक उदाहरण झालं. जगभरातल्या संस्कृतीने याच ताऱ्यांमध्ये वेगवेगळ्या कथा पाहिल्या आहेत. किती वेगळा दृष्टिकोन आहे, नाही का? आणि आता आपण आलोय आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर. आपण जे काही शिकलो ते प्रत्यक्षात अनुभवण्याची वेळ आलीय. चला, आपला स्वतःचा ताऱ्यांचा प्रवास सुरू करूया. पूर्वीच्या काळी प्रवाशांना दिशा शोधण्याचं आव्हान होतं, तर आज आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे प्रकाश आणि हवेचं प्रदूषण. शहरांच्या दिव्यांमुळे आपल्याला तारे स्पष्ट दिसतच नाहीत. पण काळजी नसावी, हा अद्भुत अनुभव अजूनही घेता येतो. त्यासाठी फक्त काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं, शहराच्या प्रकाशापासून दूर एखादी गडद आणि मोकळी जागा निवडा. दुसरं, शक्यतो अमावस्येची रात्र निवडा, जेव्हा चंद्र आकाशात नसतो. तिसरं, स्काय मॅप सारख्या मोबाईल ॲप्सची मदत घ्या. ते तारे ओळखायला खूप मदत करतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अंधाराची सवय होण्यासाठी डोळ्यांना थोडा वेळ द्या आणि सुरक्षेसाठी नेहमी कोणाला तरी सोबत घेऊन जा. तर मग पुढच्या वेळी जेव्हा निरभ्र आकाशाखाली असाल तेव्हा वर नक्की पहा. कोण जाणे, कदाचित आकाशात एक नवी कथा सापडेल, फक्त आपल्यासाठी. हे अथांग विश्व आणि त्यातल्या अगणित कथा वाट पाहत आहेत. फक्त वर पाहण्याची गरज आहे.